नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओळखलं का मला? पहिला चॅप्टर मी शिकवलं तुम्हाला, आता फोर्थ चॅप्टर शिकवणार आहे बघा तुम्हाला. फोर्थ चॅप्टरचं नाव काय? अँगल्स अँड पेअर ऑफ अँगल्स. अँगल्स म्हणजे कोन आणि पेअर ऑफ अँगल्स म्हणजे त्यांच्या कोनांच्या जोड्या असतात बघा. आता मेन आपल्याला काय शिकावं लागणार आहे? अँगल. आता हा एक अँगल काढलेला आहे बघा मी, ABC. हा एक अँगल आहे, याचं नेम ऑफ अँगल नेम काय येणार आहे? अँगल ABC. आणि नेम ऑफ वर्टेक्स, मग हे अँगल नेमका कोणत्या वर्टेक्स पासून मेक झालेला आहे? बी. मग कोणत्या वर्टेक्स पासून अँगल स्टार्ट झालेला? वर्टेक्स बी. आणि नेम ऑफ द आर्म्स, मग याच्या आर्म्स कोणकोणत्या? साइड AB किंवा आर्म AB, साइड AB आणि साइड BC. याप्रमाणे प्रत्येकाला अँगलचा परिचय आहे की अँगल मध्ये या बेसिक पार्ट असतात की नेम ऑफ द अँगल आणि नेमक्या कोणत्या याच्यापासून हे टू रेस डेव्हलप झाले, कोणत्या वर्टेक्स पासून तो आणि त्याच्या आर्म्स. हे बेसिक कॉन्सेप्ट प्रत्येकाला माहिती आहे, 6th स्टँडर्डला आपण शिकलेलो आहे. आता मेन पार्ट कडे आपण वळणार आहोत, ते म्हणजे इंटेरियर आणि एक्सटेरियर पार्ट ऑफ अँगल. द इंटेरियर अँड एक्सटेरियर पार्ट ऑफ अँगल. आता तुम्ही म्हणाल की हे इंटेरियर काय आहे आणि एक्सटेरियर काय आहे, तर त्याच्या वर्ड नुसारच आपण जाणार आहोत. आता बघा, हा अँगल आहे समजा एक PQR. याच्या आतील पार्ट मध्ये Y, X, Z, W हे आहे आणि बाहेर बघा M, S, Q आणि याच्यावर G, B, T. बघा, आता हा एक अँगलच्या आतील भागास आणि बाहेरील भागास आणि शिवाय याच्या आर्मवर काही पॉइंट दिसतात प्रत्येकाला. तर या पॉइंट्स मध्ये द इंटेरियर अँड एक्सटेरियर पार्ट ऑफ अँगल. आता हा अँगल आहे, याच्या इंटेरियर पार्ट मीन्स मधला भाग आणि एक्सटेरियर पार्ट मीन्स बाहेरचा भाग आणि पॉइंट्स ऑन आर्म म्हणजे कोनाच्या वरील बिंदू. मग आता इंटेरियर पॉइंट्स मग नेमके इंटेरियर पार्ट्स मधले त्यांना काय मेन्शन करतात? इंटेरियर पॉइंट्स. मग कोणकोणते इंटेरियर पॉइंट्स आहे? पॉइंट्स Y, पॉइंट Z, पॉइंट X आणि पॉइंट W. या पॉइंट्सला काय म्हणतात? इंटेरियर पॉइंट्स. आणि पॉइंट्स पॉइंट्स M, पॉइंट S आणि पॉइंट Q यांना काय म्हणतात? एक्सटेरियर पॉइंट्स. आणि पॉइंट्स G आणि पॉइंट्स B आणि पॉइंट्स T हे कोणते? पॉइंट्स ऑन आर्म. असे 3 भाग असतात: इंटेरियर पॉइंट, एक्सटेरियर पॉइंट. मग आता एक्सटेरियर पॉइंट्स कोणकोणते? पॉइंट M, पॉइंट S आणि पॉइंट Q. हे झाले आपले एक्सटेरियर पॉइंट्स. आणि पॉइंट्स ऑन अँगल, मग अँगल वरचे नेमके कोणकोणते पॉइंट? मग P पॉइंट G, पॉइंट Q, पॉइंट S आणि पॉइंट R आणि पॉइंट T. हे कशावरचे? अँगलवरचे पॉइंट आहे. 3 पार्ट मेन्शन करायचे. या 3 पार्टच्या आधारे मग तुम्ही प्रॅक्टिस सेट सोडवणार आहात. त्याचा पहिला प्रश्न म्हटलं तुम्हाला आन्सर लिहिता येणार आहे, तो मी सांगणार नाहीये, तो क्विज तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. इंटेरियर पार्ट म्हणजे अँगलच्या मधले, एक्सटेरियर म्हणजे अँगलच्या बाहेरचे आणि पॉइंट्स ऑन आर्म म्हणजे त्या अँगलच्या वरचे. आता आपण एक दुसरा प्रकार शिकणार आहोत, ऍडजसंट अँगल्स. आता तुम्ही आतापर्यंत खूप सारे अँगलचे प्रकार शिकले, पण आता याच्यामध्ये ऍडजसंट अँगल म्हणजे शेजारील, अगदी लगतचा कोन. कोणते? लगतचे कोन. बघा, आता हा एक अँगल आहे MBD. याच्यामध्ये आपण हा एक रे काढला MQ. याच्यामुळे हे अँगलचे किती भागात विभाजन झाले? 2 भागात विभाजन झाले. यांना म्हणतात मग अँगल BMQ अँड अँगल QMD. दिस इज द ऍडजसंट अँगल. मग ऍडजसंट अँगलची डेफिनेशन काय आहे? द अँगल, 2 angles which have a common vertex and common arm. हा कॉमन व्हर्टेक्स आहे अँड कॉमन आर्म अँड देअर सेपरेट इंटेरियर म्हणजे बघा, इंटेरियर मध्ये आता समजा इथे S पॉइंट आहे, हा
BMQ च्या इंटिरियर पार्ट मध्ये आहे, नव्हे तो MQD च्या मध्ये आहे का? मग समजा इथे P असेल तर मग P हा याच्यामध्ये आहे का? नाही. म्हणजे यांचे जे इंटिरियर पार्ट कसे आहे? सेपरेट आहे. मग ऍडजसंट अँगल कोणाला म्हणायचं? टू अँगल्स विच हॅव कॉमन व्हर्टेक्स, कॉमन आर्म form a separate interior part is called adjacent angle. is called adjacent angle. बघा पुन्हा एकदा सांगते की दोन अँगल, त्याच्या कॉमन बिंदू, त्याच्या सामायिक भुजा आणि त्याच्या आंतरिक भाग हे वेगवेगळे पाहिजे, अशा कोणांना म्हणतात ऍडजसंट अँगल. अशा कोणांना काय म्हणतात? ऍडजसंट अँगल. डेफिनेशन पेज नंबर 25 वर लिहिलेली आहे, ती तुम्ही लिहून घ्यायची आहे. डेफिनेशन 25 वर लिहिलेली आहे, ती तुम्ही लिहून घ्यायची आहे. आपण प्रॅक्टिस सेट 15 सोडवून घेणार आहोत. प्रॅक्टिस सेट 15 मधला पहिला प्रश्न पण तुम्ही सोडवायचा आहे. त्याच्यामध्ये इंटेरियर आणि एक्सटेरियर पार्ट तुम्ही सोडवायचे. मी दुसरा सोडवून दाखवणार आहे. नेम ऑफ द ऍडजसंट अँगल. ऍडजसंट अँगलचे नेम लिहायचे आहे. फिगर बघा, ही एक फिगर आहे. BNAC. आता बघा ANB पहिली पेअर येणार आहे अँगल ANB. ANB याचा अँगल कोणता आहे? ऍडजसंट BNC आणि अँगल BNC. दुसरी पेअर अँगल ANC and अँगल ANB. ANB आणि अजून एक थर्ड पेअर असणार आहे अँगल BNC and अँगल ANC. बघा पुन्हा एकदा सांगते ANB BNC हे लगतचे कोण आहे? कारण यांचा इंटेरियर पार्ट काय आहे? सेपरेट आहे प्रत्येकी. ANC चा ANB हा सुद्धा वेगळा आहे आणि BNC त्याचा ANC. म्हणजे प्रत्येक इंटेरियर पार्ट कसे आहेत? सेपरेट आहे आणि ही कॉमन आर्म्स आहे दोघांमध्ये. दुसरा तुम्ही कळायचं आहे, सोपा आहे अगदी, त्याच्यामध्ये एकच पेअर येणार आहे. तिसरा प्रश्न आहे आर द फॉलोइंग ऍडजसंट अँगल्स आर द ऍडजसंट अँगल इफ नॉट स्टेट द रिझन. आता खूप मोठी आकृती आहे, त्याच्यामधली एकच पेअर, दोनच पेअर मी समजावून सांगणार आहे, असणारी आणि नसणारी. बाकी दोन तुम्ही करायचे, कारण तुम्हाला रिझन माहित पाहिजे की ती का नाहीये. NRSQTPM. आता पहिला म्हटलंय PMQ आणि RMQ. पहिली पेअर आहे बघा कोणती? PMQ ही. आणि त्याच्यामधला दुसरा RMQ. मग बघा आहे की नाही ऍडजसंट अँगल? आपण मगाशी फिगर पाहिली होती. कॉमन व्हर्टेक्स आहे, सिंगल कॉमन आर्म्स आहे आणि इंटेरियर कशी आहे? सेपरेट आहे. समजा S पॉइंट हा त्याच्या इंटेरियर मध्ये, तर हा T पॉइंट दुसऱ्या अँगलच्या इंटेरियर मध्ये. म्हणजे दिस पेअर इज द इंटेरियर. खाली उत्तरामध्ये कसं लिहायचं? अँगल PMQ and अँगल RMQ is the adjacent angle. is the adjacent angle. असं पूर्णपणे उत्तर लिहायचं. आता सेकंड पेअर आहे अँगल RMQ and अँगल SMR. आता बघा मी दुसरा खडू चॉकने दाखवते. RMQ RM आणि हा Q आणि SMR SM आणि हा R हा इकडे. आता बघा यांच्यामध्ये इंटेरियर सेपरेट आहे का? कॉमन हे तर आहे पण इंटेरियर सेपरेट नाही आहे, म्हणून हा इंटेरियर सेपरेट पार्ट नाही आहे, म्हणून ही पेअर आहे नॉट ऍडजसंट अँगलची आहे. सेकंड पेअर इज नॉट ऍडजसंट अँगल. नॉट ऍडजसंट अँगल. त्याला रिझन लिहायचं आहे बिकॉज वाय देअर इंटेरियर पार्ट इज नॉट सेपरेट. ठीक आहे, पुढचे दोन तुम्ही करायचे. आपण नेक्स्ट पिरियडला दुसरं बघूया.